तर आज होती सुट्टी आणि सकाळी सकाळी आम्ही निघालो होतो लॅमिनेट सिलेक्शनसाठी, कारण की इंटिरियर करायचं म्हटलं तर लॅमिनेटचं सिलेक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. पण त्याआधी म्हटलं चला घराकडे एक चक्कर मारूयात आणि बघतो तर काय तिथे लिफ्टच बंद होती. मग चला म्हटलं 11व्या फ्लोअरला पायी जाऊ. तसं पायी जायची संधी आजकाल तर खूप कमी मिळते, तर संधी मिळाली तर मी काही ती सोडत नाही. तर आपली प्रोसिजर कुठपर्यंत आली हे चालू होतं बघणं. याचा जो फुल व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर आधीच अपलोड झाला आहे, तर तो नक्की चेक करा. पण मिनी ब्लॉग जरा लेटच अपलोड करते कारण की टाईमच मिळाला नाही. आणि इकडे सियाकडे बघून तर कुणालाच वाटत नसेल की ही आता लॅमिनेट सिलेक्शनसाठी एवढे 2-3 तास राहणार आहे तिथे. नाही म्हणतं 2-3 तास तर तिथेच गेले. आणि चला म्हटलं आता थोडीशी पेटपूजा पण करायला पाहिजे. तर एक्झॅक्ट आमच्यासमोर छान असा डोसा मिळतो. थोडंसं हेल्दी पण ऑप्शन वाटतं आणि ठीक आहे, पोट पण भरतं. सर्व फ्रेमिंग झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम जे असतं ते तर लॅमिनेट सिलेक्शनचंच असतं. कारण प्रत्येक रूममध्ये वेगवेगळे कलर चूज करायचे असतात. त्यामध्ये परत मॅट फिनिश आणि ग्लॉसीमध्ये ते आपल्यावर डिपेंड की बाबा कुठलं घ्यायचं. तसं तर आपल्याला घरीच बुकलेट मिळतात, त्यावरून पण आपण सांगू शकतो. पण जवळच होतं शोरूम, तर म्हटलं चला जाऊन येऊयात. तर हे श्रीहरी म्हणून डीलर्स आहेत ब्रँडचे. तर जवळच होतं, पिंपरी चिंचवडमध्ये येतं. बर्ड व्हॅली म्हणून इकडे एक छोटंसं गार्डन आहे तिकडे एक्झॅक्ट समोरच्या रोडला. तुम्ही गेला तर तुम्हाला लगेच दिसून जाईल आणि मॅपवर तर अवेलेबल आहेच. तिकडे आम्ही आलेलो आणि इकडे येऊन काय बापरे बाप, किती कन्फ्युजन हे. ते म्हणतात ना की थोडेफार ऑप्शन पाहिजे, आणि ऑप्शन दिले की मग असं वाटतं की किती सारं कन्फ्युजन होते. पण ठीक आहे, असो. तर इकडे जे चालू होतं माझं ॲक्रेलिकचे कुठले कलर घ्यायचे बाबा, ग्लॉसीमध्ये घ्यायचं की मॅटमध्ये घ्यायचं. पण मॅट घ्यायला शक्यतो किचनमध्ये कसं काम करता करता कुठलेही डाग लागतात, तर त्यामुळे म्हटलं नको ग्लॉसीमध्येच घ्यायला. आणि ते कॉस्टिंग पण वाढून जाते जर आपण मॅट घेतलं तर. तर फायनली इकडे माझा किचनचा कलर सिलेक्ट झाला आहे. सर्व रूममध्ये मला डिफरंट कलर नको होते, थोडंसं कॉम्बिनेशनच घ्यायचं होतं. थोडं सेम वाटायला पाहिजे, एकदमच सर्वच कलर वेगवेगळे असं नको वाटायला. ह्या ज्या शीट तुम्ही बघता ह्या ॲक्रेलिकच्या शीट. ॲक्रेलिक फक्त किचनमध्ये लागणार होतं आणि टी व्ही युनिटच्या मागे लागणार होतं, पण त्यामध्ये पण खूप सारे ऑप्शन्स होते. आधी तर विचार होता की व्हाईटमध्येच घेऊ, पण ऑप्शन एवढे असले म्हणजे कसं माणूस बघतंच. सर्व गोष्टी घाईमध्येच करायच्या होत्या, कारण सिया खूप लहान आहे, ती राहत नाही अजिबात आणि कुणाकडे सोडू पण नाही शकत. तसे आम्ही 2 दिवस दिलेले ह्या कामासाठी, तर तेव्हा कुठे फायनल झालं, सर्व सिलेक्शन झालं. जे मी इकडे उभी आहे आहेत PVC पॅनल म्हणतात, किंवा ह्या ज्या ग्रीन शीट दिसत आहेत ह्या आपण डुअरला लावू शकतो किंवा जिथे डिझाईन करायची तिथे लावू शकतो. आणि मेन म्हणजे टी व्ही युनिटच्या मागे खूप सुंदर दिसतं. तर असा होता सिलेक्शनचा फर्स्ट डे. सेकंड मी लवकरच अपलोड करेल. तोपर्यंत बाय.